नमस्ते मित्रांनो, आपण सर्वजण पाहत आहात तो आहे काळा अडुळसा। आपल्याला नेहमीचा पांढरा अडुळसा सर्वांना माहिती आहे, पण हा काळा अडुळसा बऱ्याच लोकांना माहिती नाही। अडुळशापेक्षा याचे गुणधर्म अत्यंत प्रभावी आहेत। सर्दी असेल, खोकला असेल, श्वसन संस्थेच्या विकारामध्ये अत्यंत गुणकारी असणाऱ्या अडुळशाचा हा भाऊबंद असला तरी त्याच्यापेक्षा जास्त गुणकारी आहे। ज्या लोकांना ॲलर्जिक सर्दी, सायनुसायटिसचा त्रास आहे अशा लोकांसाठी हे औषध वरदान आहे। ही झाडं बागांमध्ये सुद्धा लावली जातात। त्याच्या सुंदर फोलिएजसाठी आणि सुंदर फुलांसाठी आपण सुद्धा हे कुंडीमध्ये लावू शकता। अडुळशाच्या पानांचा जसा काढा घेतला जातो तशाच पद्धतीनं याच्या पानांचा काढा जर घेतला तर ज्या लोकांना ॲलर्जिक सर्दी, दमा, धाप, खोकला जो आहे किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमशी संबंधित जे काही विकार आहेत त्याच्यामध्ये अत्यंत चांगला फायदा होतो। तर ह्या अडुळशाचं घरात सिरप बनवून निश्चितपणे घ्या, कारण मला वाटते आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सर्दी खोकला तर प्रत्येक घराघरात जवळजवळ आहेच। आणि अशा वेळी काही लोकांना बऱ्याच गोष्टींची ॲलर्जी होऊन, कुणाला धुळीची असेल, कुणाला परागकणांची असेल, आणखीन बऱ्याच गोष्टींची होऊ शकते। असं ज्या लोकांना असा त्रास आहे त्यांच्यासाठी काळा अडुळसा खरोखरच गुणकारी असं औषध आहे। याला डॉक्टर वामन गणेश देसाई यांच्या पुस्तकामध्ये याचं एक नील निर्गुंडी नावाने या झाडाचा उल्लेख आहे। आता मलाही माहीत नाही, त्यांनीही तिथे प्रश्नचिन्ह टाकलेलं आहे। माझ्याही डोक्यात ते प्रश्नचिन्ह अजून आहे। गेंडारुसा व्हल्गॅरिस किंवा जस्टिसिया गेंडारुसा असं याचं बॉटॅनिकल नाव आहे। ॲकॅन्थिसी फॅमिलीचा हा मेंबर आहे। त्यामुळं ज्या लोकांना पुन्हा एकदा सांगतो, ॲलर्जिक सर्दी किंवा दम्याचा त्रास असेल, लहान मुलांनासुद्धा हे तुम्ही वापरू शकता। धन्यवाद।